राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज उमेदवारांची आणखीन एक यादी आली। या यादीत बीड जिल्ह्यातून परळीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे। परळीत राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते, मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवार यांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना लगेचच परळी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली। धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर मुंडे यांच्या विरोधात शरद पवार हे कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अशातच पवारांनी मात्र एक वेगळीच खेळी केल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे यांच्यासमोर परळीतून तगडं आव्हान आहे। राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार यांनी मैदानात उतरवलंय। राजेसाहेब देशमुख हे खरं तर काँग्रेसमध्ये होते, पण काँग्रेसमधून त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात आलं आणि यात थेट असं दिसतंय ओबीसी आणि मराठा अशी लढत करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे। मराठा कार्ड देशमुख यांच्या रूपानं शरद पवार यांनी खेळलेला आहे, त्यामुळे थेट मतांची विभागणी आणि पोलरायझेशन करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताच ताबडतोब राजे देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी उमेदवारीही जाहीर केली। ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली, ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी काही झाल्या आणि त्यात महायुतीचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, अशाच पद्धतीचं अतिशय वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीत करायचा प्रयत्न करतात। तर त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा। माझ्या मातीतल्या मायबाप जनतेवरती विश्वास आहे आणि त्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास। कुणाला द्यावं, कुठल्या जातीपातीला द्यावं, हा पूर्णपणानं लोकशाहीत त्यांचा निर्णय आहे। पण एक निश्चित आहे की शेवटी उमेदवार तर येणारच होता आणि कुठला आला आहे, कुठल्या जातीचा आला, याच्यापेक्षा मी काय केलं आहे, मी कधीच कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि मी अभूतपूर्व विकास परळी विधानसभा मतदारसंघाचा केलेला आहे। त्यामुळं त्यांनी उमेदवार कुठला द्यावा हे त्यांच्या अधिकार आहे, पण मायबाप जनतेने काय करावं हे त्यांचा अधिकार आहे। तिकडे परळीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवार आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी अक्षरशः फाडून टाकले। राजेभाऊ फड हे गेल्या 15 दिवसांपासून उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या सातत्यानं भेटी घेत आहेत, मुंबईला फेऱ्या मारत आहेत। मात्र आज पवार यांच्या पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तर्फे प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय। अजित पवार हे सध्या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते आहेत। राज्यातील कुठल्याही मतदारसंघात कोणाही बद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाच आहे। त्यांनी माझ्यावर टीका करावी, मला आनंद आहे, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार इंदापुरात आले होते। त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता आणि या टीकेला पाटील यांनी उत्तर दिलं। मध्ये 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या। मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही। सारखं कोणीतरी नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेले। सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मी काय दलबदलू करणारा कार्यकर्ता नाहीये। ज्या वेळेस जनता जी भूमिका घेते त्या जनतेच्या भूमिकेवरती
मी माझा निर्णय करतो. सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या खातीर आम्ही सर्वांनी प्रवेश केला. मी असं काही पहाटे उठून कुठं जात नाही किंवा असं नाही. आमचा सगळ्या जनतेमध्ये सगळा कारभार असतो सगळा. सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं एकनाथरावांच्याकडनं अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला, लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं. अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. गेले 35 वर्षाचा इतिहास काढून बघितला तर मागच्या सुनीत्रा पवारांच्या ज्या 4 सभा झाल्या लोकसभेच्या, त्या जर वगळल्या तर अशी एकही सभा नाही इंदापूर तालुक्यामध्ये की अजितदादा आले आणि त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला नाही. असं कधीच घडलेलं नाही. त्यामुळे मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे की अजितदादा आले, त्यांनी माझ्याबद्दल जे गौरव उद्गार काढले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. असंच त्यांनी गावागावात येऊन माझ्याबद्दल गौरव उद्गार काढावेत, कारण ते महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नेते आहेत. संस्था चालवायला नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. ते येड्यागाबाळाचं काम नाही. तुमचा दूध गंगा दूध संघाची काय अवस्था आहे, वाट लागली. त्याच्यानंतर अमृत आलं, आता सॉरी अमूल आता अमूलनी तरी काहीतरी होईल. ते अमूल पण बंद पडलं, दूध गंगा पण बंद पडला. अरे काय संस्था चालवत आहेत. बँक निर्माण केली. आता आमच्या बँकेवर बी काल टीका केली होती. या वर्षी बँकेला 5 कोटी रुपये नफा झालाय. बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑडिट वर्ग अ दिलाय. दूध संघ आमचा आज 1 लाख लिटरचं पर डे कलेक्शन आहे. दूध आमचं अमोलला जाते. मग आता अमोल बंद पडला का, अमोल बरखास्त झाला का? तुम्हीच आमच्या संस्था बरखास्त करताय, तुम्हीच आमच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करताय. हे खुनशी राजकारण कोण करतं? विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं राजकीय वैर आहे पण वैयक्तिक दुश्मनी नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही, पण देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रुत्व करण्याचं काम सुरू झालंय, असा आरोप मात्र संजय राऊत यांनी केला. यावर वैयक्तिक दुश्मनीसाठी जर पुरस्कार असेल तर तो उद्धव ठाकरे यांना मिळेल, असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय. पण भारतीय जनता पक्षाच्या हातात, विशेषतः फडणवीसांच्या हातात, महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये मोदी शहांच्या हातात सूत्र गेल्यापासून राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेलं. आम्ही असं मानतो की राजकीय वैर आहे ते राजकारणात ठेवलं पाहिजे. तो विचारांचा लढा आहे. व्यक्तिगत दुश्मनी करू नये आणि त्यासाठी राजकारण्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नयेत. भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने हे करत आहे. फडणवीस जरूर आमचे राजकीय शत्रू आहे, पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहत नाही. व्यक्तिगत दुश्मनी करण्याचा अगर पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर त्याचा प्रमुख मानकरी हा उद्धव ठाकरे आहे. संजय राजाराम राऊतनी हे वक्तव्य देत असताना जरा माझ्या बाजूला उभं केलं असतं तर मला विश्वास आहे कधी हे व्यक्तिगत दुश्मनीचा विषय पण काढला नसता. राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, राणे साहेबांचं राहतं घर जिथे त्यांचे नातवंड राहतात ते घर तोडायला सांगणं, कारण का व्यक्तिगत दुश्मनी काढण्याचा जेव्हा जेव्हा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लिहिला जाईल तेव्हा उद्धव ठाकरेचं नाव 1 क्रमांकावर घेतलं जाईल, एवढा मी अनुभवाने सांगतो.